हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज गुड मॉर्निंग. गाईज आज फायनली मला आहे ना म्हणजे ब्लॉगिंग चालू करून मिनिमम 1.5 वर्ष झालेलं आहे. आणि 1.5 वर्षामध्ये ना गाईज एवढं काही शिकायला भेटले नाही ना. खतरनाक विषय डायरेक्ट नाही का. म्हणजे सर्वात पहिले गाईज मी जेव्हा ब्लॉगिंग करायला सुरू केली होती गाईज, तर मला व्यवस्थित ब्लॉगिंग करता येत नव्हती. म्हणजे मोबाईल असं पकडायचा का कसं पकडायचा वगैरे वगैरे नाही का. मी फर्स्ट टाईम आहे ना गाईज म्हणजे समोरच्या कॅमेऱ्याने अशी ब्लॉगिंग करायचं नाही का. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स वगैरे अशी ब्लॉगिंग करायचं. आणि गाईज आत्ता अशी सवय लागली आहे ना, म्हणजे कॅमेरा असं उलटा पकडतो, त्यानंतर असं करतो, उलटा पकडतो, असं करतो, कंटिन्यू आपण जे काही बोलतो ना. पण गाईज मला आहे ना एक गोष्ट कळालेली आहे का, म्हणजे मराठी माणूस जो असतो, मराठी माणसाने ब्लॉगिंग केल्यानंतर काहीच आपलेच माणसं आपल्याला सपोर्ट करते नाही. ही गोष्ट नक्की मला कळालेली आहे. आज तुम्ही गाईज विचार करा, 1.5 वर्ष झालेले आहे. 1.5 वर्षामध्ये मी माझ्या इंस्टाग्रामला गाईज किती ब्लॉग्स टाकलेले माहिती आहे तुम्हाला. मी तुम्हाला डायरेक्टली रिॲलिटी दाखवतो गाईज. डायरेक्ट हे बघा, आता गाईज हे बघा 647 मी व्हिडिओ टाकले आत्तापर्यंत. हे आहे आपल्या चॅनलचं नाव नाही का गाईज, रुद्रा फायर ब्लॉग्स म्हणून. हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे बघा इथं नाव पण दिसतं गाईज, वरती दिसलं गाईज, वरती नाव पण आहे रुद्रा फायर ब्लॉग्स. त्यानंतर गाईज पोस्ट आत्तापर्यंत किती केलेले आहे, 647 मी व्हिडिओ टाकलेले आहे. आणि आत्ताशी गाईज माझे फॉलोअर्स किती झाले माहिती का इंस्टाग्रामला, फक्त 660, फक्त 660. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे गाईज का आपलेच माणसं आपल्याला सपोर्ट करते नाही. आणि डेली ब्लॉगिंग गाईज माझी, म्हणजे माझा एक पण दिवस जात नाही असा का मी ब्लॉग टाकत नाही. आणि फर्स्ट टाईम गाईज जेव्हा मी मोबाईल घेतला होता, मला आज पण आठवतं, जेव्हा मोबाईल घेतला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी डायरेक्टली ब्लॉगिंग चालू केलेली आहे. सर्वात पहिले स्टार्टिंगला तर फक्त सगळ्या क्लिप्स घ्यायचो, त्यानंतर मग रेकॉर्डिंग करायचो, एडिटिंग वगैरे हे ते करायचो नाही. बट गाईज आता तसं करत नाही मी. सो गाईज जे आता ज्या व्हिडिओ बनवतो मी डायरेक्टली लाईव्ह व्हिडिओ आहे नाही का, म्हणजे लाजायचं वगैरे नाही. आणि माझ्यानंतर गाईज माझे काही मित्र वगैरे होते, त्यांनी पण ब्लॉगिंग वगैरे चालू केली. 2 ते 3 व्हिडिओ बनवल्या आणि त्यांनी काय केलं, बॅकग्राऊंडला रेकॉर्डिंग केली. आणि नंतर मला म्हणते का नाही रे, हिंमत नाही होत बोलायची वगैरे. तर गाईज माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का मी आज 1.5 वर्षापासून मेहनत करतोय. मग आपलेच माणसं आपल्याला का सपोर्ट करते नाही, ही गोष्ट मला विशेष वाटते. म्हणजे आत्ताशी 1.5 वर्षामध्ये गाईज माझे फक्त 660 फॉलोअर झालेले आहे. त्यानंतर गाईज तुम्हाला यूट्यूबचं पण दाखवतो मी. आता यूट्यूबला माझे सबस्क्रायबर किती झालेले आत्ताशी, बरं का, आत्ताशी माझे सबस्क्रायबर किती झाले. आणि गाईज डेली ब्लॉगिंग म्हणजे माझा एक पण दिवस असा जात नाही का मी गाईज व्हिडिओ वगैरे टाकत नाही. असं कधीच होणार नाही, आत्तापर्यंत झालं तर नाही. म्हणजे एक पण दिवस मी जाऊन देत नाही असं. सो गाईज ते बघा, हा आपला चॅनल आहे गाईज, हा आपला चॅनल आहे रुद्रा फायर ब्लॉग्स. यूट्यूबला पण त्याच चॅनलनी नाव आहे. त्यानंतर गाईज आत्तापर्यंत मी व्हिडिओ किती टाकलेले आहे माहिती आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. आणि गाईज आपलेच माणसं आपल्याला सपोर्ट करते नाही, ही गोष्ट मला चांगली कळालेली. कुठं गेलं तर गाईज हे बघा, मी म्हणजे 1.5 वर्षामध्ये माझे सबस्क्रायबर किती झाले माहिती, फक्त 466. यूट्यूबला फक्त 466. आणि कमीत कमी ना गाईज मला जिथपर्यंत माहिती आहे ना, तिथपर्यंत मी यूट्यूबला आत्तापर्यंत काहीतरी 450 ते 500 व्हिडिओ सोडलेले आत्तापर्यंत. 450 ते 500 व्हिडिओ, विचार करा. एक पण दिवस मी माझा असं जाऊन देत नाही का ब्लॉगिंग करत नाही. म्हणजे मला आहे ना ॲक्च्युली गाईज ती आदत लागून गेली नाही का, आता सवय लागलेली का रोज व्हिडिओ काढलीच पाहिजे, काही पण असो. ॲक्च्युली आज शनिवार होता, आज घरी होतो, आज सुट्टी होती. तर आज फायनली मला टाईम भेटला आणि चान्स पण भेटला बोलायला का, म्हणजे 1.5 वर्षापासून ब्लॉगिंग करतोय तर लोक सपोर्ट नाही करते. आज गाईज माझ्या व्हिडिओला फक्त व्ह्यूज किती जातं माहिती, मला
मला त्याच्याशी काही फरक नाही पडत. आज ना उद्या मी फेमस होणार आहे. आज लोक आपल्याला सपोर्ट नाही करते गाईज, पण एक दिवस असं येईल ना का तेच लोक आपल्याजवळ येतील. तसं गाईज हे बघा, आता मी सकाळी एक ब्लॉग टाकलेला आजचा, हे बघा, बसंती 15 दिवसानंतर बाहेर पडलेली नाही का. तर त्याला व्ह्यूज किती माहिती गाईज, फक्त 3 ओनली 3 व्ह्यूज फक्त 3च व्ह्यूज आहे गाईज, फक्त 3 व्ह्यूज. आणि त्यानंतर आता कालचा एक ब्लॉग टाकलेला होता गाईज, त्याला आहे 92 व्ह्यूज. त्यानंतर परवाच्याला 20 व्ह्यूज आहे. त्यानंतर एकाला 10 व्ह्यूज आहे. त्यानंतर एकाला 105 व्ह्यूज आहे. हां, बट गाईज लाईक एक पण नाही. एवढ्या म्हणजे किती आहे बघा, 1 2 3 4, म्हणजे 4 ते 5 जे व्हिडिओ आहे गाईज माझ्या, त्याला आहे ना लाईकच नाही, एक पण लाईक नाही. आणि ॲक्च्युली असं पण माझ्या व्हिडिओला आहे ना काही जास्त लाईक्स वगैरे काही येत नाही. लईतले 1 2 3 असे 10 15, लईतले 30 50, त्याच्यावर लाईक कधीच गेलेले नाही आत्तापर्यंत. हे बघा, म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य काय आहे गाईज, का आपला मराठी माणूस जर एखादा व्यक्ती जर मेहनत करतोय ब्लॉगिंगमध्ये, तर तुम्ही त्याला सपोर्ट का नाही करते. आता माझं ठीक आहे गाईज, माझं ठीक आहे, मी करतोय ब्लॉगिंग, मला सपोर्ट नाही. पण प्रत्येक जणांचं असंच आहे, मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. विचार करा, आज मी काही हो, कोणती पण व्हिडिओ असो, मी कुठं पण काम करायला जाऊ दे, फायर अँड सेफ्टीचं, मी फायर अँड सेफ्टीचं काम करतो. त्याच्यामुळे मी माझ्या चॅनलला पण नाव मी तेच दिलेलं आहे. फक्त फरक एवढाच आहे का कधी मध्ये मी माझ्या डेली रुटीनचं पण हे टाकतो. म्हणजे जसं की काहीतरी नॉनव्हेज बनवलं, किंवा इथं ह्या हॉटेलमध्ये गेलो खायला, किंवा त्या हॉटेलमध्ये गेलो खायला. म्हणजे आत्तापर्यंत काही मराठी माणसं तर नाही सपोर्ट करते. बट मी जिथं राहिलं आहे, म्हणजे कॉलनीत नाही म्हणत आहे, ज्या एरियामध्ये राहिलं आहे, म्हणजे देवळाली कॅम्प म्हणून एरिया आहे, ज्या एरियामध्ये राहिलं आहे त्या एरियामधले काही मी आत्तापर्यंत काही ठिकाणी काही दुकानांमध्ये गेलो होतो. तर जो दुकानाचा मालक होता काही, ॲक्च्युली त्या दुकानाचं नाव नाही सांगत मी, त्या दुकानाचा जो मालक होता त्याच्याकडे मी ॲक्च्युली दूध घ्यायला गेलो होतो. दूध घेतलं त्याच्याकडून. त्यांनी मला काय विचारलं असेल, भाऊ म्हणे तू व्हिडिओ बनवतो का. हा भाई व्हिडिओ बनवतो. अरे भाई रोज बघतो म्हणे तुझे व्हिडिओ फेसबुकला. म्हणजे आपले माणसं सपोर्ट नाही करतात, दुसरे माणसं सपोर्ट करतात. बऱ्याचशा वेळेस आहे ना काहीच, मी कंपन्यांमध्ये पण गेलो ना, तर 2-3 टाईम काय आलं माझ्यासोबत काही, का माझ्या 2-3 जण होते असे बघतच होते कंटिन्यू. त्यांनी मला शेवटी काय विचारलं माहिती, भाऊ म्हणे तुला कुठेतरी बघेल. मग नंतर मला काहीच म्हणताय का म्हणे, भाऊ तू व्हिडिओ बनवतो का म्हणे. हा बाबा व्हिडिओ बनवतो म्हटलं. म्हणे इंस्टाग्रामला का म्हटलं, हो बनवतो इंस्टाग्रामला. म्हणे भाऊ रोज बघतो म्हणे मी ते. म्हणजे विचार करा काहीच, आता आमच्याच कॉलनीतले लोक किंवा माझे जे जवळचे मित्र वगैरे बरेचसे जण माझ्या व्हिडिओ नाही बघते. ठीक आहे नाही बघते, मला काही फरक नाही पडत त्या गोष्टीचा. मी स्ट्रगल करतोय, मला माहिती आहे एक ना एक दिवस गाईच याचं फळ मला भेटणार आहे. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना कधी भेटणार आहे. आत्ताशी 1.5 वर्ष झालेले, अजून स्ट्रगल खूप आहे गाईच. कमीत कमी अजून 4-5 वर्ष आपल्याला चांगली घासायची. मला गाईच एवढी सवय लागून गेलेली नाही याची, प्रमाणाच्या बाहेर नाही का. आणि ॲक्च्युली गाईज व्लॉगिंग करायचं कारण काय माहिती गाईज, माझं व्लॉगिंग करायचं आहे ना कारण एकच आहे का मला ॲक्च्युली फेमस व्हायचं आहे. त्यानंतर गाईज आपले काही स्वप्न असते, आपल्याला माहिती आहे आपण एवढी घसतो आहे, एवढे स्ट्रगल करतो आहे काम करून. आज तुम्हाला काहीच खोटं वाटेल, मी मिनिमम माझ्या हिशोबाने मी जेव्हा 10वी सोडली, 10वी नंतर जे काही शिक्षण केलं ते शिक्षण मी काम करता करता शिक्षण केलेलं आहे. आणि अजून पण कामच करतोय. आज माझ्या अंदाजे मी 2016 का 17मध्ये मी 10वी सोडली होती, म्हणजे माझी 10वी झाली होती त्यानंतर. आणि त्यानंतर मी कंटिन्यू काम करतोय गाईज, आणि आज पण मी कामच करतोय. बट म्हणतो ना आपण, आपल्याला जी सक्सेस पाहिजे किंवा जे आपले जे स्वप्न आहे ते स्वप्न जर पूर्ण नाही झाले तर मग एवढं स्ट्रगल करून उपयोग काय होईल त्याचा. बरेचसे लोक आहे गाईज माझ्या कामामध्ये पण आहे ना, म्हणजे काम तर खूप येतं, बट गाईज जे पैसे असते ना ते कधीच वेळेवर येत नाही. मला तर काहीच आठवत नाही आत्तापर्यंत का मला कधी वेळेवर पैसे आले. हां, फक्त माझ्याकडे जे छोटे मोठे जे कामं येते ना, काही फायरवाले
ते फायरवाल्यांचं कसं आहे, माझं काम मी त्यांचं काम करून दिलं, त्यांना बिल टाकलं का लगेच मला ते पेमेंट करते. म्हणजे किरकोळ लोक आहे असे. बट ज्या लोकांना काहीच माझे मोठे मोठे पेमेंट बाकी होते त्या लोकांनी मला कधीच वेळेवर मदत नाही केली. आता प्रत्येक वेळेस जर काही त्यांना जर आपण बोललो ना का पेमेंट द्या, असं एक जण नाही खूप जण आहे माझ्या ह्याच्यात. मला झटके खूप भेटलेले आत्तापर्यंत. एका जणांनी काहीच माझे 32,000 रुपये डुबवले. ॲक्च्युली ते पण मित्रांनी सांगितलं होतं का त्याला मोबाईल घेऊन दे तर हप्ते भराय. ॲक्च्युली त्याने हप्ते तर नाही भरले, बट आता तो माझे फोन पण नाही उचलत. ठीक आहे म्हटलं चला गेलं ते झालं, ते सोडून द्यायचा विषय. तो फोन पण उचलत नाही. बट एका जणाने अजून एक जण होता त्यांनी पण, तो पण नाटके करत होता. बट त्यांनी आता रिसेंटली मला पैसे दिले. म्हणजे एक माझ्या अंदाजी एक दीड महिने झाला असेल, त्याचे का 26,000 होते. त्यांनी माझे ते पैसे दिले. त्यानंतर अजून काही 2-3 जण आहे. हे लोक म्हणजे काय असते, मला बोलते का पैसे नाही सध्या, पेमेंटच नाही आले, हेच नाही आले, तेच नाही आले. असे 2-3 जण आहे बरोबर. असे 2-3 जण आहे, पेमेंट नाही आले, हे नाही आले, ते नाही आले. अरे मग तुमचं घर कसं काय चालतंय? तुम्ही मजा मारते आहे, सगळं करते आहे, ठीक आहे. तुमचे का पेमेंट नाही आलेले ना, मग खाऊ पण नका ना घरा. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्ट्रगल मी एवढं करतोय माझ्या फील्डमध्ये, म्हणजे माझ्या फायरच्या फील्डमध्ये मी स्ट्रगल खूप करतोय. बट मला जसं पाहिजे ना इन्कम तशी येत नाही. आता एक व्यक्ती गाईच कमीत कमी 2 ते 3 वर्ष झाले, त्याच्याकडे 95,000 रुपये बाकी होते. आता रिसेंटली त्यांनी मला काहीतरी 20,000 रुपये दिले. 2-3 वर्षानंतर दिले बरं का काही. आणि 2-3 वर्षापासून एकच म्हणतोय का पेमेंट नाही येते. आणि पेमेंट जर आले तर 20-30,000 रुपये पेमेंट येत आहे, ते लेबरचेच पेमेंट करायला जाते. आणि काही लोकांकडं तर एवढे पैसे बाकी, पेमेंट नाही आले, पेमेंट नाही आले, पेमेंट नाही. अरे मग पेमेंट जाते कुठे तुमचे? मी काम करून देतोय तुमचं, तुम्ही बिल टाकते, तुम्ही म्हणते पेमेंट नाही येते. पेमेंट आले की तुम्ही याला द्यायचं, त्याला द्यायचं. आम्ही काय केलं? सो गाईस, तर मला एक गोष्ट कळते का माझ्या जे अजून पण दुसरे कोणी लोक जर असतील जे यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला ब्लॉगिंग करते किंवा व्हिडिओज वगैरे बनवते, व्हिडिओज वगैरे टाकते, तर गाईज त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून त्यांचे पण काही स्वप्न असतील गाईज ते पूर्ण होतील. आणि माझं ते एकच म्हणणं आहे गाईज, मी जर फेमस जर झालो ना, तर म्हणजे मला ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे किंवा ज्या लोकांनी फॉलो वगैरे केलेले आहे, त्यांनी जर काही व्हिडिओज वगैरे जर टाकले आणि त्यांनी जर मला कॉलअप केलं किंवा मग स्टोरी ठेवायला लावली, तर मी बिंदास ठेवल. का ठेवल गाईस? का वाईट वेळेत त्या लोकांनी मला साथ दिली, म्हणजे त्या लोकांनी सपोर्ट केला. आज माझे किती 466 माझे सबस्क्रायबर आहे आणि 460 माझे फॉलोअर्स आहे बरोबर. 464 माझे फॉलोअर्स आहे. आता आज हे लोक मला फॉलो करते बरोबर, म्हणून मला व्हिडिओ बनवायला अजून कॉन्फिडन्स येतो गाईस. का नाही? आज नाही उद्या, उद्या नाही आज, आज नाही उद्या, उद्या नाही आज. आणि काही वेळेस काय होतं गाईज, आपण जर एखादी फेक न्यूज जर टाकली ना, तिला लवकर फेमस होते. बट आपण ज्या रिएलिटीवर टाकतो ना गाईज, ती रिएलिटी कधीच लवकर फेमस होत नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे गाईज, मी एवढे व्हिडिओज बनवतो आहे, थोडा सपोर्ट करा मला पण. म्हणजे उद्या जर तुम्ही पण जर व्हिडिओज वगैरे जर बनवायला लागले तर मी पण गाईज तुम्हाला नक्कीच सपोर्ट करणार. तर चला गाईज, भेटू मग आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. आणि गाईज तुम्ही पण आहे ना व्हिडिओ बनवायला चालू करा. स्टार्टिंगला मी जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू केलं ना गाईज, मला आश्चर्याने लोक नावं ठेवत होते. त्यानंतर फॅमिली मेंबर पण होते काही, ते पण नावं ठेवत होते. त्यानंतर माझ्या भाचीने पण ब्लॉगिंग चालू केली होती, तर माझ्या भाचीला पण नावं ठेवले. लहानीचे ती तर काय 2-3 वर्षाची, तिने ब्लॉगिंग केली, सिस्टर बोलली म्हणून. तर घरातले फॅमिली मेंबर जे असेल, नाही हा हे चांगलं नसतं, हे ते असं तर. अरे लहान मुलगी आहे, तुम्हाला काय माहिती यूट्यूबवर काय होतं. काहीच काही वर्षानंतर आहे ना, तुम्ही जे स्ट्रगल करताय ना, जॉब वगैरे किंवा हे काम ते काम, त्याच्यात जेवढा पैसा नाही भेटणार ना गाईज, इन फ्युचरमध्ये सोशल मीडिया ही सगळ्यात भारी आहे की जिथून आपण पैसे कमवू शकते. फरक एवढंच आहे का स्ट्रगल. उदाहरणार्थ गाईज तुम्ही सौरभ जोशीचंच घ्या, का त्या व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये ब्लॉगिंग चालू केली, आज तो व्यक्ती जी वॅगनमध्ये फिरतो. आज
तो व्यक्ती त्याला जी गोष्ट वाटेल ती गोष्ट तो घेऊ शकतो. मला आश्चर्य गाईज, आता माझा एक मित्र आहे, तो हिरो वगैरे जे मराठी सिरियलचे हिरो वगैरे यांच्यासोबत तो काम करतो. तर तो मला बोलला का म्हणे अरे एक पिक्चर येणार आहे म्हणे, तर त्याची एक व्हिडिओ बनवशील का, काय असेल तुला पे करतो. सो गाईज मी त्याला काय बोललो माहिती, मला म्हटलं मला पैसे नको आहे त्याचे, तू ये आपण व्हिडिओ बनवू, तू सांग कशी बनवायची व्हिडिओ, तू शूट कर, तूच एडिटिंग कर, मी सोडतो माझ्या याच्यावर. मला पैसे नको आहे सध्या, का मला आता फेमस व्हायचं आहे. फेमस झाल्यानंतर ज्या लोकांनी काही आपल्याला सपोर्ट नाही केलेलं आहे ना, त्या लोकांकडून आपण पैसे घेऊ ना व्हिडिओ बनवायचे. आता कशाला घ्यायचे. हां बट गाईज, ज्या लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे ना, त्या लोकांकडून आपण कधीच पैसे नाही घेणार. तर चला गाईज, बाय बाय, जय माता.